पुढे टाकलाय चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्क केलाय, प्रॉपर यॉर्क. पहिल्या चेंडूवर सफलता अर्जित केली. मागच्या मॅच सुद्धा मध्ये सुद्धा बघितला, पहिल्या चेंडूवर गडी गारज झाला होता फलंदाजी करणाऱ्या संघाचा, आणि तीच पुनरावृत्ती सुद्धा या ठिकाणी दिसते. दुसऱ्या सामन्यात सुद्धा पहिल्या चेंडूवर गडी माघारी परततोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, मात्र या ठिकाणी स्वतःला ब्लॉक केलाय या यॉर्कर चेंडूवर आणि माघारी परतला. हेलिकॉप्टर फिरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला या चेंडूवर, मात्र हताश निराश होऊन माघारी परतावा लागेल. पहिल्या चेंडूवर गडी माघारी परततोय. प्रमोद याला माघारी परतावा लागेल. डीजे नवीन फलंदाज विनोद याची वर्णी लागत आहे. तिसऱ्या नंबरवर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये विनोद खेळताना दिसेल. परत एकदा स्वतःला जागा बनवून या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी बघायला मिळते ती जयेशच्या माध्यमातून. चेंडू हा निर्धाव स्वरूपात गणला गेलाय. परिणाम स्वरूपी आता मात्र या ठिकाणी अजूनही धावपण संख्येचा अकाउंट या ठिकाणी ओपन करता येत नाही. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त या ठिकाणी. सुरेखा गोलंदाजी, परत एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी स्लो रन प्रकारचा चेंडू. गती परिवर्तन, पहिल्या 2 चेंडूवर त्याने पेस दाखवली, त्यानंतर मात्र या ठिकाणी आता मात्र वेग काढून घेतलाय. चेंडूमधला वेग काढून घेतल्यानंतर फक्त या ठिकाणी चेंडूला गती न देता सुरेख गोलंदाजी करतोय या ठिकाणी. स्लो रन प्रकारचा चेंडू, एक चालाखी भरी गोलंदाजी बघायला मिळते जयेशाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर गडी गारत, त्यानंतर मात्र 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपात फेकतोय. अकोट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर खाली राहतो या ठिकाणी. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, ताळमेळ नव्हता या ठिकाणी फलंदाजीचा. परत एकदा चेंडू निर्धाव स्वरूपात, 4 चेंडू सलग निर्धाव फेकतोय, त्यामध्ये गडी सुद्धा गारद करतोय. सुरेखा गोलंदाजी अचूक टप्प्यावर करतोय गोलंदाजी. बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय या ठिकाणी. धावांचा कुठेतरी दुष्काळ पडताना दिसतोय. पाऊस तसा गायब झालाय, तशा धावा सुद्धा गायब झाल्यात की काय असं वाटतंय. सुरेख चेंडू, अकोट टप्प्याचा चेंडू होता. संधी होती मोठी फटकी खेळण्याचा, कारण थोडंसं क्षेत्ररक्षण जर बघितलं तर क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर कमी क्षेत्ररक्षक आहेत फील्डमध्ये जरी बघितलं तर. 7-8 खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसत आहेत, जिथे ठिकाणी 11ची गरज असते त्या ठिकाणी. परत एकदा स्वतःला या ठिकाणी सावरत जागा बनवण्याचा प्रयत्न केलाय. मिडन ओव्हर, या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर बघायला मिळते. एक विकेट मिडन ओव्हर. सुरेख गोलंदाजी, 6 चेंडू निर्धाव फेकतोय. चेतन चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. त्यानंतर चेतन येते गोलंदाजी बॉलवर. परत एकदा अकोट टप्प्याचा चेंडू होता या ठिकाणी, समजू शकला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालाय जरूर, मात्र
परत एकदा चेंडू निर्धाव सलगचे 7 चेंडू निर्धाव 7 चेंडूंमध्ये या ठिकाणी कोणती धावा मिळत नाही. गोलंदाजी करणाऱ्या संघांना या ठिकाणी वर्चस्व आपला या ठिकाणी प्रस्थापित केलंय, दबदबा आहे या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघांना. टेनिस क्रिकेट नंतर या ठिकाणी रबर क्रिकेट आपण बघतोय आणि रबर क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की कत्तल असते गोलंदाजाची. अशा वेळी या ठिकाणी दोन चोरट्या धावा बघायला मिळाल्यात. थोडीशी ढिलाई झाली, तिरंगाई झाली थ्रो करण्यामध्ये. यष्टिरक्षक सुद्धा या ठिकाणी कॉल करत होता, गोलंदाज सुद्धा कॉल करत होता, कुठे थ्रो फेकावा हे समजलं नाही बहुधा. आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या ठिकाणी 1 धाव होते त्या ठिकाणी 2 धावा बहाल केले गेले. 2 धावाने धावफलक या ठिकाणी आत्ताच ओपन केला गेलाय. परत एकदा कटचा फटका, मोठा फटका डीप पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी डायरेक्ट चंद्रार. आठ धावा धावफलकावर. परत एकदा कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा रिप्ले बघायला मिळतोय. सेम चेंडू आणि सेम फटका, 6 धावा. आता मात्र या ठिकाणी फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दुसऱ्या षटकांमध्ये वारंवार 2 षटकार सलगच्या 2 चेंडूवर बघायला मिळाले, जिथे या ठिकाणी धावफलक स्थिरावला होता. मात्र खोऱ्याने धावा उडायला घेतल्या होता. परत एकदा कटचा फटका डीप कव्हर डीप पॉइंट मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण परतीची फेक, 2 धावा पूर्ण. सुरेख ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. जिथे 1 धावा असेल तिथे 2 धावांमध्ये कन्वर्ट करतायत या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी धावफलक पुढे नेण्यात यशस्वी होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. सुरेख कामगिरी बघायला मिळते. आकुट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नांना कुठे यश येताना दिसत नाही. परिणामस्वरूपी चेंडू वर या ठिकाणी 1 धाव निघते आणि 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 धावा. 2 षटकांची चाली सांगते. 1 कड्याच्या मोबदल्यात धावफलक 17 धावा या धावफलकावर डीजे. सीताराम तिसऱ्या षटकाचा भार उचलण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सुरेखा फटकेबाजी, एक चांगला फटका, देखडा फटका. 2 क्षेत्ररक्षकांची भिंत भेदत असताना या ठिकाणी चौकारासाठी जातोय. सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय या ठिकाणी दीपेश. मोठे फटके वारंवार खेळतोय, त्याचबरोबर सिंगल डबलने सुद्धा या ठिकाणी स्कोर बोर्ड चालू ठेवला जातोय. आणि हे क्रिकेटचा बेस आहे, क्रिकेटचा पाया आहे. तुम्हाला मोठ्या फटक्यांबरोबर सिंगल डबल सुद्धा काढावे लागतील.
दिनेश माफ करा, दिनेश सुरेख फटकेबाजी करतोय. चांगलं कमबॅक आता मात्र बघायला मिळत आहे. सिद्धरामेच्या माध्यमातून पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर या ठिकाणी 2 धावा आणि आता हा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा अशा षटकाचं पृथक्करण असेल. आकुट टप्प्याचा चेंडू परत एकदा कटचा फटका आणि जेव्हा जेव्हा दिनेशने कटचा फटका मारलाय तेव्हा तेव्हा 6 धावा वसूल केल्यात. दिनेश षटकार आणि षटकारने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 धावा. चेंडू पंचांचा कडे नजरा होता, मात्र या ठिकाणी पंच लिगल चेंडू असल्याचा घोषणा करतात, त्यामुळे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि स्कोरर मला सांगतायत ज्याच काही स्कोरबोर्डवर 29 धावा आहेत त्या सर्वच्या सर्व दिनेशच्या माध्यमातून वन मॅन आर्मी एकटा खेळतो. या ठिकाणी परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू जातो या ठिकाणी मिड ऑनला, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षण येतोय, परतीची फेकी होतय, तो प्रत्येक चोटी धाव आणि एक जीव घेणी धाव, नको असलेली धाव घेत असताना एका मोठा गडी मोठा मासा गळाला लागलाय. ही विकेट किती महत्वाची असेल हा येणारा काळ ठरवेल, मात्र त्याने आपलं काम केलंय. 30 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात, 31 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात, सुरेख फटकेबाजी केले. खरोखरच दिनेशची जर बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांच्या घोषात त्याचं या ठिकाणी स्वागत करूया. न्यू बॅटर सुनील सॉरी बॅटर आहे महेंद्र आणि गोलंदाज आहे सुनील. आकुट टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, मात्र या ठिकाणी प्रयत्न हे हवेत उडून गेले. परिणाम स्वरूपी चेंडूची गणना ही निर्धाव स्वरूपाची, त्यामुळे धावसंख्या ही स्थिरावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. सुनील कडे जर बघितलं तर उंचपुरा खेळाडू आणि त्यामुळे या ठिकाणी खांद्यांचा अतिरिक्त वापर करत असताना सुद्धा दिसतोय, त्यामुळे चेंडू आता मात्र हवेत जातोय. थोडंसं या ठिकाणी मिस जजमेंट होत आहे, थोडासा पुढे येतोय क्षेत्ररक्षक, त्यामुळे या ठिकाणी चेंडू हा जमिनीला दान होतोय. आणि परत एकदा या ठिकाणी इकडे फेकू की तिकडे फेकू असं बघायला मिळत आहे. 2 धावा 5 धावा पूर्ण झालेत, धावून या ठिकाणी 6 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पंच किती झाले, 6 की 5 की 6? 5 6 धावा. ओके, 6 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. मला वाटतं या ठिकाणी 6 धावा धावणं सुद्धा आपलं फिटनेस दाखवत असेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 धावा, म्हणजे काय तर षटकारानेच 6 धावा मिळतात असताना धावून सुद्धा 6 धावा काढल्या गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने एक मोठा प्रहार, चेंडू जाईल षटकार.
थँक्यू. धावफलक 43 43 धावा धावफलकावर शेवटचं षटक हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि त्यामध्ये या ठिकाणी मारामारी केली जाते. पहिल्या चेंडू बघितला तर निर्धाव होता, त्यानंतर 6 धावा हे धावून पूर्ण केल्या गेल्या. त्यानंतर एक षटकार आलाय. सुरेख फटकेबाजी आल्या आल्या महेंद्र करतो एक आखोट टप्प्याचा चेंडू, खांद्याचा अतिरिक्त वापर, पंचांचा इशारा स्वेअर असल्याचा वाईट चेंडू या ठिकाणी. 44 धाबा, चौक्याचं डबल गेम, डबल चौकी. 2 गडी माघारी परतले असताना या ठिकाणी आक्रमण केले गेले महेंद्र याच्या मार्फत सुद्धा माहिती आहे. या ठिकाणी 50-55 धावा बनवाव्या लागतील तर कुठेतरी एक तगडं आव्हान समोरच्या टीम समोर आपण ठेवू शकतो. आणि तशाच प्रकारची फटकेबाजी करत असताना थोडंसं या ठिकाणी पुलचा फटका होता. या ठिकाणी स्वतः यशरक्षक जातोय चेंडूवर, परतीची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 46 धावा, 46 धावा या धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 2 चेंडूवर एखाद दुसरा जर मोठा फटका आला तर नक्कीच या ठिकाणी 50च्या वर स्कोर आपण बघू. आणि तीच अपेक्षा असेल या ठिकाणी गांगो रवना संघाची सुद्धा. चांगला सामना हा सुद्धा होईल, कारण पहिला सामना जर बघितला तर थोडासा एकतर्फी झाला. सेकंड सामन्यामध्ये कशा प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी फलंदाजी बघायला मिळेल. आकुट टप्प्याचा चेंडू होता, पुलचा फटका, परत एकदा मिड विकेट रिझन मध्ये टप्पा पडल्यानंतर फायनली क्षेत्रात चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी. एक चांगलं गाणं आपण ऐकतोय गणपतीचा. आता काहीच दिवस बाकी, 24 दिवस बाकी आहेत गणपतीसाठी सुद्धा. आणि का कोकणवासियांचा एक मोठा सण म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखला जातो. आकुट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूंवर 2 धावांचा प्रयत्न, पंचांचा बोर्ड हा आकाशाकडे आणि शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय. धावसंख्या होते ती 51 धावा, 51 धावा म्हणजेच 52 धावांचं उद्दिष्ट असेल सावडादेवी नूर संघाच्या समोर. सावडादेवी नूर संघाला या ठिकाणी 52 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. या येणाऱ्या इनिंगमध्ये काय होईल, काय घडतंय, काय बिघडतंय हे नक्कीच आपण पाहू. तोपर्यंत जाऊ एक सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. माऊली 11 हात दे वर्सेस आर्या दुर्गा 11 देवी हसोळ. दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेच नाणेफेकीसाठी या.
चला सामना लगेचच चालू होते दुसरा सामना या ठिकाणी 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. परत एकदा या ठिकाणी कॉल केला जातोय माऊली 11 हात ते वर्सेस आर्या दुर्गा देवी 11 देवी होसळ दोन्ही संघ या ठिकाणी या कर्णधार लगेचच आपला नाणेफेक सुद्धा केलं जाईल पुढील सामन्याचा. तसेच विनंती असेल चालू सामन्यातील अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी या 12वा खेळाडू कंपल्सरी आहे याची सुद्धा नोंद घ्या. स्ट्राईक एंडवर सचिन सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंडवर चेतन पहिला चेंडू या ठिकाणी वायडिश फायनल क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास एका धावेसाठी एका धावाने संघाच्या खात्याची ओपनिंग केली गेली. श्रीगणेश झालाय शुभारंभ झालाय तर 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी महेंद्र हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. पहिला चेंडू सुरेखा फेकला होता थोडीशी सफल झालाय स्वतःची जागा बनवली आणि या ठिकाणी एक धाव काढत असताना अकाउंट ओपनिंग झालंय. सांघिक धावसंख्या 1 अशी धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 52 धावांचा पाठलाग विजयासाठी करणं अनिवार्य असेल. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. परत एकदा स्लोअर प्रकारचा चेंडू बोटं फिरवली चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणताही ताळमेळ नाही चेंडू आणि फळीमध्ये त्यामुळे चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा. धावसंख्या या ठिकाणी एका धावेवर असताना थोडंसं बातचीत दोन्ही फलंदाजांमध्ये सुद्धा चेतन हा स्ट्राईकवर नॉन स्ट्राईक एंडवर सचिन सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर महेंद्र. गांगोर अवरनाथ वर्सेस सावडा देवी अशा या दोन संघादरम्यान सामना होतोय आणि जो संघ जिंकेल तो नक्कीच या ठिकाणी या अगोदरच्या सामन्यात गुप्ता देवी संघ विजयी झालाय त्यांच्याशी या ठिकाणी नक्कीच लढत देईल. तिसऱ्या चेंडूवर हलकेच ड्राईव्ह केलं गेलं एका धावेसाठी एका धावेने धाव फलक 2 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. थोडंसं एक काही सावध सुरुवात बघायला मिळत आहे. कोणतीही जोखीम नाही आणि कोणताही या ठिकाणी धोका सुद्धा पत्करत नाहीत. सिंगल डबल बघायला मिळते. 3 चेंडू फक्त आता मात्र या ठिकाणी पेस केलेत. प्रारंभिक फुलटॉस प्रकारचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हुक केला गेलाय चेंडू मिड विकेट आणि फाईनली गेटच्या मधून जातोय 4 धावांसाठी. पहिलाच चौकार येतो या इनिंग मधील. सहा धाबा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. एका फुलटॉस प्रकारचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याची संधी आणि ती संधी या ठिकाणी जाऊ दिली नाही. चौकार येतो या चेंडूंवर. मोठा फटका सचिन याच्या बॅटमध्ये बघायला मिळतोय. सचिनकडनं खूप अपेक्षा असेल गाडी. सचिन हे नाव म्हटल्यानंतर सर्व मुंबईकरांच्या सुद्धा नजरा असतात अपेक्षा वाढत जातात आणि परत एकदा बॅटची एज घेऊन चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावाने धाव फलक जाऊन पोचलाय 10 धावा. असं वाटत होतं पहिल्यांदा या ठिकाणी कुठेतरी संत सुरुवात होते की काय. त्यानंतर या ठिकाणी आक्रमण बघायला मिळते. 2 मोठ्या फटकांनी एक चांगली धावसंख्या बघायला मिळते. अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधील आणि या
चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या बघायला मिळेल. शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू होता, शफल झाला होता या ठिकाणी ऑफस्टिकवर जागा बनवून परत एकदा खेळण्याचा प्रयत्न झालाय फायनलिंग क्षेत्रामध्ये, मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातो या ठिकाणी. एका धावेसाठी एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 11 धावा पहिल्या षटकाची झाली सांगता, म्हणजे पहिल्या षटक 6 चेंडूच्या सांगतेनंतर धाव फलक 11 धावा, बिनबाद 11 धावा. गोलंदाजीचं नाव सांगा. दिनेश येतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. याने सुरेखा फलंदाजी केली. आता बघूया गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. ऑलराऊंडर म्हणून या ठिकाणी या संघात ज्याचं स्थान आहे. पहिला चेंडू या ठिकाणी भीमर, आणि भीमरच्या स्वरूपात चेंडू म्हणजेच नो ची इशारा, आणि नो चेंडू कधीच एकटा येत नाही, तो येताना फ्री हिट सुद्धा घेऊन येतो आणि ती फ्री हिट या ठिकाणी बघायला मिळते. आणि या स्पर्धेतील पहिली फ्री हिट असेल आणि या पहिल्या फ्री हिटचा मानकरी ठरतोय सचिन. दिनेशने सुरेखा फलंदाजी केली होती, 30-31 धावांची एक बहारदार खेळी केली होती, आणि अशा दिनेशला या ठिकाणी गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. पहिल्या चेंडू भीमर स्वरूपात नोची घोषणा केली गेली. थोडीशी बातचीत या ठिकाणी, मात्र फ्री हिटमध्ये जे क्षेत्ररक्षण असतं तेच क्षेत्ररक्षण ठेवावं लागतं, क्षेत्ररक्षणात बदल करता येत नाही. बावन्न धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावर. परत एकदा सुरेख फटका या ठिकाणी. चेंडूचा प्रवास होतो या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला.
एका धावेसाठी एका धावेने धाव फलक 16 या धावसंख्येवर. जेडी गोलंदाजी मार्कवर दिसतोय. जेडीने आतापर्यंत काय केलंय तर फक्त सिंगल डबल धावा दिल्यात, मोठ्या फटक्यांपासून या ठिकाणी रोखून ठेवलंय आणि तेच करायचं आहे. मोठे फटके जर आले नाही तर थोडंसं या ठिकाणी प्रेशर येतो फलंदाजांवर आणि तेच या ठिकाणी बघायला मिळते. सिंगल डबलने धावफलक मात्र चालू ठेवलाय फलंदाजांनी, हे एक जमेची बाजू फलंदाजांच्या मार्फत. सुरेख चेंडू तेज तर रफ्तार भरा चेंडू, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईटचा. चेंडू तर सुरेख टाकला होता, गती होती चेंडूमध्ये, बीट तर केलं होतं मात्र थोडंसं या ठिकाणी अतिरिक्त ऑफटमच्या बाहेर बघायला मिळालाय चेंडू. त्यामुळे एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. जेडीची हाईट आहे आणि त्या हाईटचा वापर करतोय का हे बघावं लागेल. खांद्यांचा अतिरिक्त वापर या चेंडूवर झेल उडाला आणि झेल सुरक्षितरित्या टिपला गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण झाला या ठिकाणी. लॉंग लेगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय सुरेखरित्या या ठिकाणी गॅदर केलाय आणि या ठिकाणी माघारी परतलाय चेतन डीजे. बावन्न धावांचा पाठलाग करत असताना सुरेख सुरुवात तर केली होती मात्र त्यानंतर एक गडी माघारी परतल्यानंतर थोडासा अतिरिक्त प्रेशर दबाव बघायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव खेळला होता जयेशने, दुसऱ्या चेंडूवर स्वतःचं खातं खोललंय. एक धाव निघाली या चेंडूवर, एका धावने धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 धावांवर. सचिन आहे सलामीचा फलंदाज आणि सचिनकडनं खूप अपेक्षा असतील. आता मात्र या ठिकाणी जेव्हा चेतन माघारी परतलाय त्यामुळे जबाबदारी त्याच्यावर असेल. पुढे सरसावून मोठा फटका सर्व बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला आणि त्याच्या गोदीमध्ये चेंडू जाऊन विसावतो आणि जेडीने या ठिकाणी दुसरा धक्का दिलाय या षटकामध्ये.
दोन चेंडूवर शोधत होता तो, आता मात्र या ठिकाणी गवसलाय त्याला. अचूक टप्पा आता मात्र भेटलाय आणि त्याच टप्प्यावर गोलंदाजी वारंवार करताना दिसतोय. दोन चेंडू सलगचे निर्धाव फेकतोय या ठिकाणी. 10 चेंडू आणि 32 धावा असं विजयाचं समीकरण असेल. चांगला चेंडू स्तरा बॅटने केलाय. रनआउटची संधी या ठिकाणी. नॉट आउट. एक धाव निघते, एक चोरटी धाव, जीव घेणी धाव, जोखमीची धाव. कारण स्ट्राईक रोटेट करायचं होतं, कारण 2 निर्धाव चेंडू खेळ होता. चेस थोडंसं प्रेशर वाढत होता. अशा वेळी स्ट्राईक रोटेट करणं हे जोखमीचं होतं आणि तेच या ठिकाणी करताना दिसतंय. त्यामुळे या ठिकाणी स्ट्राईकवर आता येईल सीताराम. कशा प्रकारे फलंदाजी करेल सीताराम बघावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरून चेंडू या ठिकाणी टर्न घेतोय, वळतोय. सुरेख चेंडू, लेग ब्रेक झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत या ठिकाणी चेंडू पडेल आणि बॅटवर येईल तोपर्यंत थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. थांबला या ठिकाणी सीताराम. माहिती होतं या फटक्यावर, या चेंडूवर मोठा फटका खेळला तर कुठेतरी आपण जेलबाद होऊ शकतो, हे ओळखलं होतं सीतारामने. पुढे सरसावून आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची एज घेऊन चेंडू जातो या ठिकाणी. एका धावेचं रूपांतरित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्याचा, MS धोनी स्टाईलमध्ये रनआउट करण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय. खूप काहीतरी या ठिकाणी बघायला मिळते या चेंडूवर. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 धावा. 29 धावांची अजूनही गरज असेल. शेवटचा चेंडू असेल. काय सुरेख गोलंदाजी केली. पहिले जरी 2 चेंडू जर सोडले, जे स्वेअर गेले होते, त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक बघायला मिळते. नंतरच्या 4 चेंडूंवर फक्त 5 चेंडूंवर फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे काय तर पूर्ण 5 चेंडूंमध्ये या ठिकाणी 5 धावा दिल्यात. सुरेख गोलंदाजी. पूर्ण षटकांमध्ये 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या. त्यामध्ये 2 स्वेअर चेंडू होते, 2 व्हाईट चेंडू होते. तर हा माघारी परतलाय न्यू बॅटर. समोर असेल जगेश. आता मात्र या ठिकाणी सामना हा 1 साइड, एका बाजूने झुकतोय. विनंती असेल या ठिकाणी गुप्ता देवी संघ या ठिकाणी या. 4 चेंडू आणि 29 धावा. फक्त 4 लिगल चेंडू टाकायचा. विजय तुमच्याकडे असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. विनंती असेल या ठिकाणी गुप्ता देवी संघ.
बोल्ड, सुरेख चेंडू, क्लीन बोल्ट, तीन फळाचित, दांडी गुल. न्यू बॅटर स्ट्राईकवर असेल, फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. चांगला चेंडू या ठिकाणी हलकेच फक्त बॅटला मध्ये आणलंय. एक धाव. शेवटचा चेंडू, लगेचच या ठिकाणी सामना होईल. गांगो रवनाथ वर्सेस गुप्ता देवी. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी लगेचच नाणेफेकीसाठी या.